या गाव हुंदडून आलात. लढायचं काय? अगं ती पवाराची चंद्री, भुसकुट्याची तारा आणि केमऱ्यांची भानू यंदा पंचायतीच्या निवडणुकीला उभी राहतात म्हणून. मग त्यात बिघडलं कुठं? बिघडलं काय नाही, पण कोणची बाई आतापर्यंत निवडणुकीला उभी राहिली आहे काय? म्हणून तुमच्या पोटात दुखतंय व्हय? पोटा दुखण्यात जायच्यात काय, पण बाईनी चूल सोडून भलत्या भानगडीत पडावत कशाला? गाईचं काम दूध देण्याचं, नांगर ओढण्याचं नाही. हा, म्हणजे निवडणुकीचं काम बैलाचं असतं म्हणा की. तू आपला कुठलाही टाका उगाच कुठेही नेऊन घालते. बायकांचं काम रडायचं, लढायचं नवं. ते समजा जुनं झालं. आता बायका लढत्यात बी आणि रडवत्यात बी, तुमच्यासारख्या बिनकामाच्या नवऱ्यासनी. चला फुकटचं गिळायला. आम्ही पंचायती ऑफिस मध्ये नक्की नक्की. हो राम 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 राम. या 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 या. काम फत्ते काय म्हणता काय? एकदम फर्स्ट क्लास. हे रे माझ्या वाघराव. वळू 5,000 रुपयाला ऐकला. 5,000? पैसा नागात. मा दोघांचा मला फार अभिमान वाटत. तालुक्यातले सच्चे कार्यकर्ते कोण? मी तुम्हा दोघांकडे बोलतो दाखव. काय भानगडवर काय नाही. आमचं कमिशन. कमिशन द्या. कमिशन ना तेवढ्याला ऐकला. 5,000 रुपयाला. 5,000 तुझे पैसे घ्यायचे. माणूस शब्दाला म्हणजे एकदम. यांचं एक मला आवडते. हे घ्या 700 रुपये. 700 आणि बाकीचं सांग सकाळ माझ्याकडे काय गोमूत्र पीठ होतं का भाई? तुम्ही सगळं कापून घेतले सांगून ठेवतो. आधी सांगितलं सुद्धा प्यायला नसतो. चला चला महत्वाची काम आहेत मला. चला तरी तुला मी बोललो होतो फुकटची म्हणून घुसू नकोस. फुकट ठोकली. मी तुला बोललो. मग कुठं गेला होता? दादाने झाडा विचारलं. मी त्यासनी थाप मारली की कामाला गेलेत म्हणून. चांगलं केलं. आणि आता तुम्ही मला थाप मारा. आपल्या गावात तो सरकारी वळून होता का फिरत? त्याचं काय? त्याच तर आहे. त्याला मी आणि तुक्यानं तिकडं लांब मसवडला नेऊन विकला. साहेबरावसाठीचा काय संबंध? साहेबरावांचा तर संबंध आहे. कसा? तेनासनी निवडणुकीसाठी पैशाची नड होती. म्हणून वळू विकला 5,000 रुपयाला. 500 रुपये मला आणि 500 रुपये त्या तुक्याला दिलं. तुक्याला म्हणजे वळू गावाचा. पण मी म्हणते तुम्ही नाहीचा धंदा कशाला करता? आता ह्याला काय काम धंदा म्हणत नाही. वळूच्या गळ्या शपथ सांगतोय समद खरं आहे. पर मला तुझ्या गळ्यात हात घालू दे की. काय झालं? असू दे की. निवृत्तीनाथा तू निवडून आलास. तू निवडून काय बाळाव काय काय आणलं? हे 200 लुगडी आणि 300 साड्या. 1000 बांगड्या बुगड्या आणि ही सगळी भांडी कुंडी आणि 1200 फेट आणि 300 800 सदऱ्याची कापड. आणखी काय आणावं लागेल का? धोत्र वगैरे? अरे तुझे अरे काय म्हणत आपण डायरेक्ट पैसे देऊनच घेणार. काय ते काम जोखमीत मी स्वतः करणार. बरोबर. पैसे आणले का? नाही राहू दे. तुझ्याकडे राहू दे. तुझ्या हातात दे. हो मग ते नवीन निवडणुकीचे पोस्टर डकून टाका. आपल्या निशाणी नाही वाईट मिळाले. वस्त्रा. अरे वस्त्रा तो वस्त्रा. गावातली घाण आणि अज्ञान बांधण्यासाठी आम्ही आमच्या हातात वस्त्रा घेतो. विरोधी पक्षाची करून काय बस. बस त्यांच्या म्हशीला भाजण्यासाठी आमचा वस्तारा. निशाणी महत्वाची नाही. काय आपण कोणता अर्थ लावतो ते महत्वाचं. पाठवतो. अच्छा. बोला मेंबर. आम्ही कसलं मेंबर? आम्ही नुसतं कार्य करायचं आणि मल्ला खायचा साहेबरावच्या माणसांनी. आम्ही विरोधी पार्टीची माणसं. पण तुम्ही कार्य करताय ना. म्हणून तर पुन्हा उभा राहिलोय. आणि कोण कोण राहिले पैसे देतो? सुतार त्यो तो कसला पैसे देतो? देणार पैसा काढणार. मी सांगतो. काशा गुरु इकडे कशाला आला? साहेबराव पैसे मागायला तर नाही ना. साहेबराव त्याच्या आधी आपण काढलं पाहिजे. चला. मर्याचा फेरा इकडंच आला. आता सुटका नाही. आता आम्ही निघतो. शंकराला एक ठाप दिसाय. या साहेबराव या. बोला काय आपली सेवा करू?
तू काय आमची सेवा करणार बाबा, आम्ही लोकांची सेवा करण्यासाठी बाहेर पडलोय. आपल्या निवृत्तीनाथ निवडणुकीला उभा आहे. लोकशाहीच्या आणि देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी निवृत्तीला निवडून दिला पाहिजे. तुम्ही सांगितलं आम्ही निवृत्तीलाच मत देणार. अरे मत देशील बाबा, पण लोकशाहीचा रथ आहे, त्याचं एक चाक असते मताचं आणि दुसरं चाक असते पैशाचं. त्या दुसऱ्या चाकाला वंगण घाला म्हणून सांगाय आलोय. काय साहेब? नामदेवा, याच्या नाव किती आकडा टाकले आपण? तसं लय आहे, पण तुम्ही 500 रुपये द्या. 500 रुपये हे लय होतं साहेब, माझ्याच्या एवढं जपायचं नाही. अरे गोड्या त्याला त्या काळ्या बाजारात साखरेचा साठ पकडला होता, तेव्हा त्याला पुढे मी तुला सोडवलं, तेव्हा 2000 रुपये दिले. त्यावेळेची गोष्ट वेगळी होती. आणि मग बायलीच्या लोकशाहीसाठी तुला 5 रुपये जड झालं का? मग साहेबरावांनी 700चा आकडा टाकला होता, आम्हीच 500 रुपये केले. काय रे? मग काढ पैसे काढतो. माझ्याजवळ आता इतके नाही. उद्या दे, पण एकदा ठरलं म्हणजे ठरलं, बदल नाही. नाही तर लोकशाही दुकान जाऊ दे बोंबलं तुझं. हा चला रे. अरे, अरे. शंकरराव काळात गेला. साहेबराव नमस्कार. गावाच्या वळूची तपासणी करण्यासाठी 2 दिवसांनी गुरांचा डॉक्टर येतोय गावामध्ये. आईला तेव्हा त्याची व्यवस्था तुम्हीच करा असं सांगावं दिलंय सरपंचांनी तुम्हाला. मी बघतो डॉक्टर कसं. वय नमस्कार. साहेबराव आता काय करायचं? आता टाइम मिळाला त्या डॉक्टरला वळू तपासायला. आणि ते सुद्धा निवडणुकीच्या घाईत म्हणजे घाईत माथ्याला नाणं म्हणतात ते असं आता बघ. काय करायचं ते सांगा. तुम्ही चिंता करू नका, लोकशाही आपल्या पाठीची. 2 दिवसाचा टाइम आहे. चला. जय बजरंग बली, जय बजरंग बली. मारुती राया पावरे बाबा. तू काय बरं झालं भेटलास ते. अरे एवढा घायला का आला? काय तुझी बायको बाळंत व्हायला घातली का? नाही बुवा, त्यातलं काय नाही. मग अरे तुझी बायको इलेक्शनला उभी राहते म्हणून. मला काय माहित नाही हो. उभं राहताना मला काय सांगून उभं राहत नाही ती. अरे अफवा कशाला पाठवा? अहो नाही अहो, माझ्या बायकोनीच सांगितलं मला तसं. बघितलं का लेका? म्हणजे आता आपल्या बुडाखाली सुरुंग लावल्या का झालं का नाही? अरे पण मी अरे गाडवणं घाबरता कशा? चुकीची बायको अडाणी कुणीतरी भरलं घातला असला. इलेक्शन काय मत काय तिला काय करणार? बायकोला आवडतं. साहेब मी हा. साहेब एवढंच दवा तर विरुद्ध पार्टीच्या बाजूने उभी राहणार. माझी बायको म्हणायची का वैरीण म्हणायची, तरी मी तिला सांगितलं होतं की निवडणुकीला उभं राहायचं म्हणजे म्हशी चारणं इतकं सोपं नाही. पण माझं ऐकत नाही. ऐकत नाही. बघले का आता चुलीपातून येऊन पोचली का नाही लोकशाही? चुलीत गेली, पोचली कुठे? ए, घाबरू नका. लोकशाहीमध्ये अफवा पसरणार गुन्हा आहे, लक्षात ठेवा. चला रे. मी पुन्हा सांगतो, निवडणूक लढवणं हे बायकांचं काम नाही. उंदरानं बिळात राहावं आणि बोक्याने मोकळ्यावर फिरावं. ही जगाची रीत आहे. उंदीर बी कवा कवा भारी ठरतो. बघूया ना बघू. मी उभी राहिलीये ना वा, बघूया काय होतंय ते. काय होणार आहे? तू पडणार आहे. एक गोष्ट ध्यानात ठेव, जग काय म्हणते? काय? काय म्हणते? पुरुष धंद्यात उभा राहिला आणि बाई संसारात पडली. पडणं हा बाईचा स्वभाव आहे. असं मग बघूया काय होतंय ते. अव म्हस ही माझी खून आहे आणि माझी म्हस मला कवा दगा द्यायची नाही. पण मी म्हशीला मत देणारच नाही. झाडाचं एक पान तुटलं ना झाड पडत नाही. तुमचं मत गेलं उडत. मी मारुतीला नारळ पण फोडलाय तू पडावीस म्हणून. हा पण मारुती बायकांच्या वाटेला जात नाही, माहितीये ना वा. मी निवडणुकीत जिंकली की तुम्हीच माझ्या मागणे या आणि म्हणाल. वय वय मी म्हणाल काय? आता पहिलं काम म्हणजे वळूची तपासणी करणं. म्हणजे काय डॉक्टर? तेवढ्यासाठी तर तुम्ही आलायसा. चला मग वळूकडे वळू. हळू 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 हळू. म्हणजे काय झालं? नाही माझे काय केलं? बोला ना. वळूची तपासणी करायची. तो वळूला शोधायचं कुठं? माहित आहे. अहो काय वळू ठेवला असेल तिथं. पाटील अरे पण काय झालं? काय झालं? सांगा पाटील, तुम्ही समजून सांगा. अहो डॉक्टर साहेब, वळू काय एका जागी बांधून राहतो का? सबंध दिवसभर गाय रानामध्ये चरत असतो. मग काय करावं म्हणता? तुम्ही आज निवांत आराम करा. आज मस्त पैकी कोंबडी कापूया जेवाया. तीर्थ घ्यायची सवय सुद्धा त्याचाही बंदोबस्त करू. नाही आपल्याला काय वांधा नाही. नाच गाण्याला काही नाही. तुमच्या चेहऱ्यावरून तसं वाटतं म्हणून म्हणतो. छे 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 आज दमलोय फार. मग आज नुसतंच लांबडवा. मग असं करू, उद्या सकाळी आमची कार्यकर्ते मंडळी आहे, होय. वळूचा शोध घेते. तपासणीसाठी तुमच्याकडून जाऊ. मग वळूची तपासणी उद्याच करू की? बर बर बर. पाटील साहेब दमले, रेस्ट हाऊस
राम राम डॉक्टर साहेब. राम 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 राम. फार वेळ झालाय. होय. मला ह्या वळूची तपासणी करून पुढच्या गावाला जायचंय. लय वाजलं म्हणता? मग, आलो का साहेबराव? कुठे आहेत? अरे वा. आलो बघा. नमस्कार राम राम, नमस्कार. डॉक्टर डॉक्टर वाट साहेब. बघत्यात. काही एकदम व्यवस्था छान. बरी? ठीक मी ना? होतो का? बरं. बरं साहेबराव, तुम्ही आता आलाय साथ, मी बघतो. वळू. बर बर. येतात आता कार्यकर्ते म्हणजे ओळख घेऊन. असं तुम्ही म्हणतात. बसा. बरं बरं. बसा, बसा. इकडे बस. हा, इकडे बरं, बस. बरं. हा, बस. हं? काय काय झालं काय म्हणायचं? वकून वकून बेशित पडली ती दोघं बी. काय सांगायचं साहेबराव, सगळ्याची अवस्था सगळ्याची अवस्था हीच झाली. बरं काय खाण्यापिण्याचं काय आलं काय म्हणायचं? अरे नाम्यात तो काय दोघं जण वळू धरायला गेले. हाव, त्याच एवढी घाण वास मारत होती की एक पाऊल बी मोरे टाकवत नव्हतं. असं बघा असं. साहेबराव, ते नाम्यान तो काय दोघ जण म्हणाले तुम्ही इथंच थांबा, आम्ही आज जाऊन बघून येतो. आणि परत आले ते वक्कतच आले. कशाला? आपल्या गावचा वळून मळून पडला होता हं? आणि कुजून कुजून इतकी घाण येत होती की काय कुजला होता? म्हणजे मेला असला पाहिजे. त्याशिवाय कसं नक्कीच. बोलू? हो बरोबर. माणसाला तसं कोणी थांबता येत नव्हतं. आम्ही म्हणून त्यातनं बाहेर आलो. साहेबराव, आम्ही बरं, आज बरं, बरं. जा चला. ते चहा करून दे, सूट घालून चला. जा, जा. जाय आतमध्ये. चला. चला कुजलाय ते अर्थी वळू मरून 4-5 दिवस तरी झाले असतील बघा. आता आम्हाला काय माहित? मला असं वाटतं तुम्ही स्वतः बघा आणि खात्री करून घ्या. अहो, मी कसली खात्री करून घेऊ? आता मेलेल्या वळूला बघून मी काय करू? आता तुमचे एवढे साक्षीदार असताना आणखी परत मी तिथे जाऊन मला अवकायची काय गरज हो? ते तुमचं तुम्ही बघून घ्या. ओळू दाखवायची जबाबदारी आमची. हो. अहो साहेबराव, तुमचा शब्द आम्ही कसा खोटा मानायचा? आमच्या गाय रानात इखारी जनावर फारत एखादं चावलं असं दुसरं काय? साहेबराव, तुम्ही म्हणता तेच खरं असणार बघा. हो. रिपोर्ट लवकर तयार करून मला निघायला हवं. हो, हो, निघा, निघा. चला. अगदी अगदी. आजची आंघोळ झाली म्हणायची राव. चला चला. गावकरी बंधूनो आणि भगिनीनो, सगळ्या माय बहिणी विरुद्ध पार्टीच्या सभेला गेले. इथं नुसतीच बापी मंडळी आहेत. शांत व्हा. हा. हे बघा, लोकशाही ही आपली आई आहे. ज्यांना कुणाला या सभेमध्ये शांतपणे ऐकून घ्यायचं नसेल त्यांनी चालतो. चला. आमच्या प्रगती संघटना या पक्षामध्ये कुणीही बाई नाहीये. आमचा मर्दाचा पक्ष आहे आणि आपलं गाव बी मर्दाच आहे. तेव्हा तुम्ही जर खरे खुरे मर्दा असाल तर ना मर्दावानी माझ्या पोराला म्हणजे निवृत्तीला आणि त्याच्या पार्टीच्या मेंबर्सनी मत देऊ नकासा. आज पातूर एका संघटना पोटच्या पोराप्रमाणे गावचा सांभाळ करील. बाई खाली बसा खाली बसा. माझं भाषण संपलं नाही. अहो एकीखाने करत असते भाषण. हा, तर मी काय म्हणत होते, घरात आणि शेतात राबणारी माणसं आमच्या संघटनेत आहेत. तेव्हा आमच्या म्हशीला मत द्या. म्हशीला मत देऊन तुम्हाला काय मिळणार आहे? काय मिळणार आहे? शान मिळणार आहे. काय बोला? पण आमचा वस्तारा म्हशीला भादणार आहे. त्योच वस्त्र त्यांची हजामत बी करील. तवा टाळ्या वाजवा. आम्हाला म्हशी झालं की तवा म्हशी मोर फुली करा. संघटनेचा विकास संघटनेचा